जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9वा गुणरूपना. समास 5वा अनुमान निरसन. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 9वा गुणरूप आणि त्यामधला समास 5वा अनुमान निरसन. तर समर्थ सांगतात अनुमान म्हणजे काय. अनुमान म्हणजे आपण तर्क लावतो आणि त्याचं निरसन ते बरोबर आहे का नाही. आपल्या आशंका राहतात, शंका येतात, आपण वेगवेगळे तर्क लावत असतो. तर त्या तर्काचं सोल्युशन समर्थांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. पिंडासारखी ब्रह्मांडी रचना नये आमच्या अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांबावली. जय सद्गुरू. इथे श्रोते विचारतात पिंडासारखी ब्रह्मांड रचना म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड रचना हे दोन्ही आम्हाला रचना त्यांची सेमच आहे, सारखीच आहे, हे सर्व सांगतात. पण इथे आमच्या तर्काला, आमच्या मनाला हे पटत नाहीये. आम्हाला याच्याबद्दल संशय येतोय, तर्क समजत नाही आहे आम्हाला, काही आहे काही नाही, आम्हाला प्रचिती येत नाही आहेत, आमचं एकमत होत नाही आहेत. तर आमचा या सर्वांचा मतांचा गोंधळ आम्हाला दिसून येतोय. तर हा आम्हाला समजून द्या असं समर्थांना सांगतायत. श्रोते विचारतायत आमचा मतांचा गोंधळ दूर करा. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, ते वचन घडी न घडी तत्वज्ञ बोलती. म्हणजे जे पिंडी तेच ब्रह्मांडी, म्हणजे जे समर्थ बोलतोय जे पिंडामध्ये आहे तेच तुमच्या ब्रह्मांडामध्ये राहायला पाहिजे, अशी बोलण्याची पद्धत आहे. आणि त्यामध्ये त्वत किंचितही ही वाक्य वारंवार बोलतात. आणि समर्थ सांगतात जे पिंडी आहे ब्रह्मांड तेच ब्रह्मांडी, याचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी यात समर्थांनी या समासात त्याचं विवेचन केलेलं आहे. पिंड ब्रह्मांडीचं ऐक्य हे अनुमान आहे, अनुभव नाही आहे. म्हणून फक्त मतामतांना गलबल आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे बोलण्याची एक रीत आहे आणि हे जरुरी नाही आहे. पिंड ब्रह्मांडी एक राहती, ऐसी लोकांची लोकधाटी, परिप्रत्ययाची परिपाटी तगो न सके. म्हणजे पिंडाचा व्यवहार आणि ब्रह्मांडाचा व्यवहार यात काही साम्य नाही आहे. त्यांचे व्यवहार एकसारखे दिसत असले तरी सारखे नाही आहेत. पण ती बोलण्याची रीत आहे, पण या प्रत्ययापुढे टिकत नाही आहेत, अनुभवाच्या कसोटीवर टिकत नाही आहेत. नाही तर आपलं पुढं बघायचं आहे. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, हे चार पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्यकृत मूळ प्रकृती, हे खूण ब्रह्मांडीची. समर्थांनी 4 देह सांगितलेले आहेत. पिंडीची देह आहेत, स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. आणि विराट, हिरण्य, अव्यकृत आणि मूळ प्रकृती हे शास्त्र आहेत. पण त्यांची प्रचिती कशी घ्यायची. स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण हे पिंडाचे देह आहेत. आणि जान, विषय, हिरण्य, अव्यकृत, मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रचिती कशी घ्यायची हे समर्थांनी पुढे सांगितलेले आहे. हे शास्त्राधाटी जाणावी, परिप्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता कथा गोवी होत आहे. या शास्त्रामध्ये या प्रकारचे वर्णन केलेले आहे. खरी याची प्रचिती कशी घ्यावी
आणि प्रचिती घेण्याचा प्रयत्न केला की सर्व गोंधळ होतो. म्हणून पिंडातील अंतःकरण व ब्रह्मांडातील विष्णू हे एकच आहेत. पुढच्या ओळीमध्ये समर्थन सांगितलेलं आहे. पिंडी आहे अंतःकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोली जेते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा. म्हणजे पिंडात अंतःकरण आहे आणि ब्रह्मांडात विष्णू आहे. पिंडात मन म्हणतात तर ब्रह्मांडात चंद्रमा आहे. पिंडातील मन तेच ब्रह्मांडातील चंद्र या नावाने ओळखले जाते. म्हणून श्रोत्याला विष्णूचे अंतःकरण आणि चंद्राचे मन आणि अहंकाराचा हेतू याचा खुलासा व्हावा. पिंडी बुद्धी ऐसी बोलीजे, तरी ब्रह्मांडी ऐसी जाणीजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे, नारायणू. म्हणजे पिंडीत जशी बुद्धी तसं ब्रह्मांडात ब्रह्म जाणावा. पिंडात चित्त तसं ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. ऐसा बोलीला विचार, शास्त्रांतरी. वक्त्याची प्रचितीने बोलण्याची प्रतिज्ञा आहे. प्रचिती विने जे बोलणे म्हणजे अवघ्याचे कंटाळवाणे. या कोरड्या शब्दज्ञानाचा इथं उपयोग नाही. म्हणजे काय होतं, एखाद्या कुत्रं रडल्यासारखं ते रडल्यागत करतं आणि समजतं की ते निरुपयोगी आहे. आणि या अनुभवशून्य बोलणे यात काय अर्थ आहे. तसेच मनन करून तरी आपल्याला काय लागणार आहे. इथे योग्य परीक्षा करण्याची आवश्यकता आहे. पिंडात अहंकार तोच, ब्रह्मांडात रुद्र निर्धारपूर्वक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तरी कोण विष्णूचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन. ब्रह्म्याचे बुद्धी लक्षण, मज निरूपावे. यावर परश्रोता विचारतोय, वीज म्हणजे अंतःकरणात कसे, चंद्र म्हणजे मन कसे आणि ब्रह्मदेवाला बुद्धी का मानतात हे आम्हाला सांगावे. नारायणाचे हे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत. हा विचार पाहून नेमस्त, मज निरूपावा. म्हणजे चित्त म्हणजे नारायण कसा आणि रुद्राला अहंकार म्हणण्यात काय हेतू आहे या संबंधी सर्व अनुभव, त्यांचा विचार, कल्पना मला सर्व सांगा. प्रचिती निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान. खऱ्या पोटे खोटे प्रमाण, होईल कैसे. समोर सांगतात, अनुभवाच्या निश्चयापुढे अनुमान जर आलं म्हणजेच सिंहापुढे कुत्रे यावे किंवा खोट्यापुढे खऱ्यापुढे खोटे आले, जशी दशा होते तशी प्रचिता निश्चयापुढे आले अनुमान तर तशी तशी दशा आहे. पर्यांच पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाईजे. परीक्षा नसता राहायचे, अनुमान संशयी. म्हणजे हा निवाडा परीक्षावंत व्यक्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि जो पारखी आहे तोच ठामपणे सांगू शकतो की ज्याला परीक्षा करता येत नाही तो अनुमान करीत संशयग्रस्त होऊन राहतो. विष्णू चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्र नामा. या पंचांची अंतःकरणा पंचके आम्हा स्वामी निरूपावी. विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र हे ब्रह्मांडाचे अंतःकरण पंचक आहेत. आणि स्वामी तुम्ही आम्हाला समजून सांगा. श्रोता म्हणतो, येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान. अथवा शास्त्री तरी पाहोण, प्रत्यय आणावा. समर्थ सांगतात, या जगात अनुभव हाच प्रथम मानला पाहिजे, हाच प्रमाण मानला पाहिजे. आणि शास्त्रांच्या अनुमानाला काही अर्थ नाही. अथवा शास्त्रग्रंथात जरी पाहण्यात आले तरी तसा अनुभव येणे आवश्यक आहे. प्रचिती विना जे बोलणे, ते अवघेचे कंटाळ वाणे. तोंड पसरून जैसे सुने, रडून गेले. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवा वाचून
जे सांगितले आहे जाते ते कंठाळपणे वाटते. एखादं जसं कुत्रं तोंडपासून रडू लागतं ते जसं ऐकवत नाही तशी ती स्थिती होते. ते काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे, जेता प्रत्ययाच्या नावे शून्याकार. नंतर जेथे प्रत्ययाच्या अनुभवाने नावाने शून्याकार असतो तेथे काय ऐकायचे आणि कोणाचे ऐकायचे आणि शोधून तरी काय पाहायचे. अवघे आंधळेची मिळाले ते डोळसाचे काय झाले, अनुभवाचे नेत्र गेले ते अंधकार. म्हणजे जेथे सर्व आंधळे जमलेले असतात तेथे डोळ्याचे काय चालणार आणि अनुभवाचे नेत्र नसले तर सर्वच अंधकार आपल्याला भासेल. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी, तेथे निवडाया वयाचे धनी, ते एक डोम कावळे. समजलं, चांगलं उदाहरण दिले. जेथे दूध आणि पाणी एकत्र केले तर त्या पाण्याचा त्याग करून जेव्हा दूधच ग्रहण करतो तो निरशिर विवेकी राजहंसाची तिथे आवश्यकता आहे. तो फक्त राजहंसच करू शकतो. तिथे डोमकावळ्याचं काम नाही आहे, येड्या गाभाऱ्याचं काम नाही आहे. संत हे जहांसारखे सारासारा विवेकाने दृश्य गोष्टीचे त्याग करून आत्मवृत्ती ग्रहण करतात. पण जेथे दूधही नाही आणि पाणीही नाही तेथे राजहंसाचं काहीच काम नाही आहे. आणि जेथे केवळ विषयरूपी विष्ठेचे अस्तित्व आहे तेथे निवड करण्यास डोमकावळे योग्य ठरतात. समर्थ सांगतात, आपले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. मला ज्याला जशी इच्छा आहे तशी कल्पना त्यांनी केली आणि त्याप्रमाणे बोलण्यास त्याला सुरुवात केली. आणि त्याचप्रमाणे पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची कल्पना केली, पण ते प्रचितीला कशा काय आणावे हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून हा अवघा अनुमान, अवघे कल्पनेचे रान, बली न घ्यावे आडरान, तस्करी घ्यावे. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. भल्या माणसाने आढळण्यात शिरू नये. चोर जसे असतात तसेच ते आढळण्यात शिरतात. कल्पुन निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र, मंत्रादेहन. म्हणजे समोर सांगतात, निरनिराळ्या लोकांनी कल्पना करून मंत्र निर्माण केले आहेत. त्याप्रमाणे देवही निर्माण कल्पनेने केलेले आहेत की आमचा देव असा आहे, आमचा देव तसा आहे, आमचा देव या प्राण्यावर बसलेला आहे, आमच्या देवाची ही प्रार्थना आहे. हे सर्व कल्पनेने केलेलं आहे, ब्रह्मांडाची कल्पना केलेली आहे. पण ती प्रचितीला कशी काय आणावी हे कोणी सांगत नाही. म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, बली न घ्यावे आढरान, तस्करी घ्यावे. म्हणून हे सर्व बोलणे अनुमानाचे आहे, सर्व काल्पनिक आहे, शब्दारण्य आहे. म्हणून भल्या माणसाने आढळत शिरू नये आणि ते आढळत शिरतात. चोर जसा असतो तसा आढळण्यात शिरतात. कल्पुन निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र, मंत्रादेन. तेच निराळ्या लोकांनी जसे देव कल्पनेने निर्माण केलेले आहे तसे ते देव स्वतंत्र नसतात, ते त्यांच्या मंत्रांच्या अधीन असतात. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेक आणावे, आंधळे पावळी ओळखावे विचक्षणे. म्हणजे या सर्व गोष्टी अधिकपणे स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे. असं नाही, पण यातील अभिप्राय विचाराचे योगी शानांनी जाणून घ्यायचे आहे. आणि आंधळ्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून हा आंधळा आहे की नाही या शाण्या माणसांनी ओळखायला पाहिजे. ज्यांस जैसे भासले तेने तैसे कवित्व केले, परी ते पाहिजे निवडिले प्रचितीने. म्हणजे ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले, पण अनुभव घेऊन
त्यातील खोट्याची निवड केली पाहिजे, खऱ्या खोट्याची निवड करता आली पाहिजे. ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्म्यासे कोणी निर्माण केले, विष्णूने विश्व पाळले, विष्णुश्री पाळुता कवनो. हे ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली आहे, पण त्या ब्रह्मदेवताला कोणी निर्माण केले? विष्णूचे पालन करतो, पण त्या विष्णूचे पालन कोण करतो हे आपल्याला नाही माहीत. रुद्र विश्वार संवार करता, परी कोण रुद्रास संवारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. समर्थ सांगतात, रुद्र हा सर्व विश्वाचा संवार करताय, आपल्याला सांभाळतोय, पण त्या रुद्राचा संवार कोण करतोय, त्याला कोण सांभाळतोय, काळाचा नियंता कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून या सारा सार विचार करणे. जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत सर्व अंधकार आहे, आजूबाजूला अंधकार दिसतो. आणि म्हणूनच सात्विक विचार करणे आवश्यक आहे. ब्रह्मांड स्वभावाची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले परिप्रत्यय आले नाही कदा. जे ब्रह्मांड हे अगदी सहजच निर्माण झालेलं आहे, परंतु याला पिंडासारखे कल्पिले गेलेत. आणि जरी कल्पना केली तर या तसा अनुभव कधी आलाच नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती, हे कल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. म्हणजे ब्रह्मांडाची प्रचिती घ्यावी म्हणून विचार करू लागले की अनेक संशय निर्माण होतात. म्हणून श्रोत्यांनी हे काल्पनिक आणि नीटपणे जाणून घ्यावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ती पिंडी कैचे. म्हणजे पिंडासारखी ब्रह्मांडाची रचना असे म्हणणारे अनुमान करत राहतात, पण ब्रह्मांडात अनेक पदार्थ आहेत, ती पिढीत कोठे आढळून येतात. औट कोटी भूतावळी, औट कोटी तीर्थावळी, औट कोटी मंत्रावळी, पिंडी कोठे. म्हणजे ब्रह्मांडात 3.5 कोटी भूत आहेत आणि 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत, पण पिंडात हे असणं शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोठे. म्हणजे ब्रह्मांडात 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषेश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी आहेत, पण हे सर्व पिंडात कोठे आहे. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यान कोटी, 84 लक्ष योनीची दाटी, पिंडी कोठे. ब्रह्मांडात 56 कोटी चामुंड आहेत आणि कित्येक प्रकारचे जीव कोट्याने कोटी आहेत, पण एकूण 84 लक्ष योनीची दाटी झालेली आहे, पण हे पिंडात कुठे आहे. ब्रह्मांडी निर्माण झाले, पृथक का करे वेगळाले, तेही तितके निरूपिले, पाहिजे तर पिंडी. म्हणजे अशा ब्रह्मांडात विविध प्रकारचे अनेक पदार्थ निर्माण झालेले आहेत, अनेक आहेत, पण तितके पिंडात दाखवता येणारच नाही आहेत. जितक्या औषधी तितके फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीज धान्य सकळे, पिंडी निरूपावी. म्हणजे असंख्य औषधी, नाना प्रकारची फळं आहेत, नानाची फळं आहेत, नाना बीज आहेत, आणि सर्व प्रकारची धान्य हे पिंडात दाखवून येतील का, मला सांगतात. हे सांगता पूर्वेना, तरी उगेच बोलवेना, बोलिले नये येता अनुमाना, लाजिरवाने. म्हणजे असं कितीही सांगितलं तरी पुरं पडणार नाही आहेत, आणि उगीच काही बोलण्यात अर्थसुद्धा नाही आहे. आणि जे वर्णन केलेलं आहे त्याचा अनुभव आला नाही तर ते लाजिरवाणे ठरेल, लज्जास्पद ठरेल. तरी हे निरूपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही.
म्हणजे तरी हे वर्णन करण्यात अर्थ नाही आहे. फुकट बोलण्यात काहीच खर्च होतो, म्हणून अनुमानाने बोलण्याने काहीच कार्य साधले जात नाही. पांचभूते ते ब्रह्मांडी आणि पांचची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचित आता. म्हणजे ब्रह्मांडात 5च पंचमहाभूत आहेत, तशी पिंडातही 5च क्रियाशील आहेत, म्हणून याचा प्रत्यक्ष शेकडा अनुभव कोणी घ्यावा. पंचभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उद्दंड अनुमान ज्ञान. म्हणजे ब्रह्मांड हे पंचभूतिक आहे आणि पिंड ही पंचभूतिक आहे, आणि हाच पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ आहे. म्हणून सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. जितके अनुमानाचे बोलणे तितके वमन प्राण त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. म्हणून अनुमानाचे जे काही बोलणे असेल ते वांतीप्रमाणे त्यागावे. जे ज्याचे अनुभव बोलले असते त्याचे निश्चयात्मक असावे. ज्याची पिंडी त्याची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोही खडे. म्हणजे जे पिंडी तेच ब्रह्मांडी, आणि हीच रोकडी प्रचिती आता आली ना, म्हणून दोन्हीकडे पंचमहाभूतांचीच गर्दी आणि वर्तणूक आहे. म्हणून देहीचे थानमान, हा तो अवघाच अनुमान. आता एक समाधान मुख्य ते कैचे. म्हणून समोर सांगतात, पिंड आणि ब्रह्मांडा या दोन्हीतील दोघांची स्थानं, प्रमाण इत्यादी सर्व अनुमान म्हणजेच काल्पनिक आहेत. हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आता मुख्य खरे समाधान कशामध्ये आहे ते आता आपल्याला पुढच्या समस्येमध्ये पाहायचं आहे. म्हणून देहीचे थानमान, हे तो अवघाचे अनुमान. आता एक समाधान मुख्य ते कैचे. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरशन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.